ड्रायव्हर म्हणे खतम झाला म्हणे माझ्या लहान मुलानं समजलं सांगितलं नाही आम्हाला. त्यानं डोक्याला हातच लावले एका दरम्यान ड्रायव्हर म्हणल्याबरोबर म्हणे विलास जागेवर गेला म्हणे. याचं पोलीस प्रशासन आहे त्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला आहे. मेन म्हणजे आमचे इथचे ठाणेदार जे बेरानी साहेब आहे यांनी आम्हाला हाकलून दिल्यासारखं केलं आहे. म्हणजे आजही यांनी म्हणजे आम्हाला म्हणजे बिलकुल कचरा समजून घेतला आहे आणि आमचे दोन्ही जीवाचं यांनी पूर्ण खतम करून टाकला आहे. नमस्कार. 16 नोव्हेंबर 2025 रोजी नेरमध्ये घडलेल्या घटनेने सविस्तर स्पष्ट केले की काही कायद्यांचे रक्षक बनले नागरिकांचे भक्षक. रविवारच्या सायंकाळी अर्पित मंगळे आणि विलास गावडे दोघेही जण नेरवरून मांगलादेवी येथे मोटरसायकल क्रमांक 29 BH 7128 ने जात होते. त्याच वेळी अवैध रेतीच्या ट्रॅक्टरने त्यांना धडक मारली. या दुर्घटनेत विलास गावडे वय वर्ष 37 यांची घटनास्थळावर मृत्यू झाली आणि त्यांचे साथीदार अर्पित मंगळे वय वर्ष 26 यांची नागपूर येथे उपचारास नेताच मृत्यू झाली. अवैध रेतीचा ट्रॅक्टर दुसरं कोणी नाही तर पोलीस कर्मचारी चालवत होता. कारण पोलीस कर्मचाऱ्यांनी ते ट्रॅक्टर जप्त केलं आणि हातात स्टेरिंग घेऊन पोलीस स्टेशनकडे वळाला आणि हे प्रकरण घडलं. बेशुद्ध असलेला अर्पित मंगळे याच्या फोनवर कॉल येतो. घटनास्थळावर उपस्थित असलेला पोलीस कर्मचारी मनोहर पवार फोन उचलतो. फोनवर अर्पितचा लहान भाऊ असतो. मनोहर पवार त्याला म्हणतो या दोघांचा अपघात झाला आणि ड्रायव्हर जागीच गेला. या घटनेत सहभागी असलेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी तेथील CCTV डिलीट मारले. ट्रॅक्टरवरील मांसाचे तुकडे आणि केस काढून ट्रॅक्टर धुवून टाकलं. जेव्हा ही घटना गावातील लोकांना माहीत झाली तेव्हा ते पोलीस स्टेशनकडे गेले. मात्र पोलीस स्टेशनमधून त्यांना हाकलण्यात आलं. नेर ठाणेदार अनिल बेहरानी यांनी आश्वासन दिलं की चौकशी करून गुन्हेगारी कोणीही असो योग्य कारवाई करू. बघूया पोलीस प्रशासन काय करते. मी इथंच आहे, तुम्ही इथंच आहात आणि पोलीस प्रशासन सुद्धा इथंच आहे. बाकी धन्यवाद.